नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कपिल पाटील, कृषी सल्लागार. तुम्हाला एक आता ऑर्गॅनिक उपाय सांगतोय. स्लरी बनवण्याची पद्धत. हे स्लरी ना सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकासाठी चालते. सर्व हॉर्टिकल्चर फळबागासाठी सुद्धा चालते. त्यासाठी आपण काय करायचं, एक 200 लिटरचं ड्रम घ्यायचं. 200 लिटर ड्रममध्ये त्याच्यात 140 लिटर पाणी घ्यायचं. 140 लिटर पाणी घ्यायचं. त्यामध्ये काय करायचं, गाईचे ताजा शेण घ्यायचं 20 किलो. त्याच्यात साठलेले आंबट ताक घ्यायचं 15 लिटर. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळीचे पीठ घ्यायचं 3.5 ते 4 किलो. तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, अशा प्रकारे डाळीचे पीठ घ्यायचे. एक 3.5 किलो अंदाजे घ्यायचे. पण त्याच्यामध्ये काळा गुळ घ्यायचा, एकदम ऑर्गॅनिक असते. काळा गुळ 4 किलो घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, ट्रायकोडर्मा घ्यायचं. ट्रायकोडर्मा 2 किलो, केएसबी, पीएसबी, परत त्याच्यामध्ये स्युडोमोनास एक 2 किलो घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, हे सर्व एकत्र द्रावण करायचं. द्रावण केल्याच्या नंतर काय करायचं, आपण एका बंद ड्रममध्ये साठवून ठेवायचं. साठवून कमीत कमी 6 दिवस ठेवायचं आणि ते सावलीमध्ये ठेवायचं. सावलीमध्ये ठेवल्याच्या नंतर काय करायचं, त्याला सकाळ सायंकाळ हलवायचं आणि आपल्या म्हणजे बंद कपड्यानं पॅक करायचं. पण 8व्या दिवशी त्याला काय करायचं, वस्त्रागाळ करायचं. वस्त्रागाळ करून प्रत्येक एकरी 100 लिटर द्रावण द्यायचं. जर फवारणीसाठी वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यासाठी 5 लिटर स्लरी वापर करायची. आणि सर्व फळबागासाठी खूप चांगला आहे आणि व्हेजिटेबलसाठी खूप चांगला आहे. अशा सतत आपण 9-9 दिवसाच्या अंतराने आपण एक किमान 5 वेळेस जर आपण त्याचं स्लरी यूज केल्यात तर आपल्या पिकाची सहनशील शक्ती खूप वाढते आणि त्याच्यामध्ये हवेमधलं आर्द्रता जास्तीत जास्त होऊन पिकाला जे उपरोक्त अन्नद्रव्य होतंय, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढ होते आणि आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कर्ब वाढते आणि जे आपण अन्नद्रव्य देतात ते अपटेक खूप चांगलं होते. त्यामुळे खूप चांगलं स्लरी आहे आणि प्रत्येकाजण यूज करा. खूप छान आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबला फॉलो करा. धन्यवाद.